श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 57. कर्णाचा काय राग करायचा धर्मा, तू त्याचे बोलणे मनावर घेऊ नकोस. तो दुर्योधनाचा नोकर आहे, तो धन्याच्या बाजूनेच बोलणार. तू जर द्रौपदीपणाला लावली नसतीस तर तो असे बोललाच नसता. धर्म दिडमूड होऊन बसला होता. विदुर काहीतरी बोलण्यासाठी उठला, पण तेवढ्यात दुर्योधन म्हणाला, धर्मा, तुझे भाऊ तुझ्या आज्ञेत आहेत बघ. आता तूच सांग, द्रौपदी आम्ही जिंकली नाही असे तुला वाटत असेल तर तसे सांग. काय मानवी मानभावीपणा हा. आणि वर त्या दुर्योधनाने सर्वांसमक्ष द्रौपदीकडे पाहत डोळे मिचकावीत आपली डावी मांडी उघडी करून मदोन्मत्त होऊन ती आपल्या हाताने थोपटली. द्रौपदीचे स्थान आपल्या अंकावर आहे असा जणू त्याचा भाव होता. त्याचे हे अशोभनीय कृत्य पाहून मात्र भीमसेन खवळला. त्याने प्रचंड गर्जना केली, दुर्योधना नीचा, तुला काहीच लाज वाटत नाही. ही तुझी डावी मांडी थोपटून दाखवतोस काय? अरे हलकटा, हीच तुझी मांडी रण कंदनात मी माझ्या गदेने फोडून तिचा चुराडा करीन. ही प्रतिज्ञा आहे माझी. ही जर मी पुरी केली नाही तर मला नरकात पडावे लागेल. ही भयंकर प्रतिज्ञा करत असताना त्याने भीमसेनाकडे पाहून अनेक कौरववीरांची वाचाच बसली. अग्नीसारखे त्याचे डोळे पाहवत नव्हते. विदुर उठला होता, तो मात्र लगेच म्हणाला, अरे कुरुपुत्रांनो, तुम्ही हे काय मांडले आहे? या सभेत तुम्ही स्त्रीची काय हुज्जत घालीत बसलेत? या कारस्थानांनी नवे वैभव मिळालेसे वाटते, पण ते हाती लागणार नाही. आहे तेच नष्ट होईल. युधिष्ठिराचा द्रौपदीला पणाला लावण्यासाठी काहीच अधिकार उरलेला नाही हे सांगायला नको. शकुनीच्या कपटी बोलण्यावर तुम्ही धर्म नष्ट करू नका. हे द्रौपदी, तुला पणाला लावले तेव्हा धर्म तुझा धनी नव्हता असे एकदा त्यांच्या तोंडून निघू दे, म्हणजे तू आमच्या दास्यत्वातून सुटलीच समज. दुर्योधन म्हणाला. दुःशासन एव्हाना हळूहळू उठून आपल्या जागेवर जाऊन बसला होता. वस्त्रांचा तो ढीग वाऱ्याच्या झुळकीने मध्येच हलत होता. द्रौपदीच्या अंगाला लपेटूनच ती वस्त्रे एकसंग निघालेली होती. खरोखर त्या एका चमत्कारामुळे द्रौपदीचे रक्षण करणारी दिव्य शक्ती आपले सारे वैभव नष्ट ही करू शकेल हे कळल्या इतकी शुद्धमती तेथे फारच थोड्यांची होती. अर्जुन उभा राहिला. तो म्हणाला, हे कौरव हो, धर्म आपण हरण्यापूर्वी आम्हास पणास लावण्यास समर्थ होता, यात संशय नाही. पण स्वतः हरल्यानंतर तो द्रौपदीला पणास लावण्याचा अधिकारी नव्हता हेच खरे आहे. तेवढ्यात धृतराष्ट्राच्या मंदिरात अग्निकुंडाजवळचे कोल्हे येऊन विचित्र आवाजात ओरडले. त्या क्षणी एक गर्दभ भेसूर ओरडू लागला. त्या ध्वनीने सर्वांना चरका बसला. एकदम बाहेर अभद्र पक्ष्यांचे गुत्कार व चित्कार ऐकू येऊ लागले. धृतराष्ट्राने हे अभद्र ध्वनी ऐकताच एकदम त्याचे विचार पालटले. आता कौरवांच्या सर्वनाशाची भयसूचक नांदीच झाली की काय? मूढा दुर्योधना, तुझ्या सर्वस्वी तुझा घात झाला. भरसभेत तू या पांडवांच्या पत्नीशी, धर्माच्या पत्नीशी, तुझ्या मोठ्या वहिनीशी अशी अशुभ बाचाबाच करीत बसलास. केवढा हा तुझा उद्धटपणा! ऐक, हे गर्दभाचे ओरडणे ऐक. आता मात्र तुझ्या हट्टांची सीमा झाली. धृतराष्ट्राने अचानक मुलाचा धिक्कार करत म्हटले. द्रौपदी पाहतच राहिली. आपल्या अंध सासऱ्याला हा डोळसपणा आत्ता सुचला काय, की मनातला निद्रिक विवेक अपशकुनाच्या आवाजांनी जागा झाला. आपल्याला काही आशेला जागा आहे का? तेवढ्यात सर्वांना ऐकू जाईल अशा स्पष्ट शब्दात पण प्रेमळपणाने धृतराष्ट्र द्रौपदीला म्हणाला, हे पांचाली, तू मोठी धार्मिक आहेस, पतिव्रता आहेस. माझ्या मुलांनी तुझ्यावर काय प्रसंग आणलाय हा? साध्वी द्रौपदी, माझ्या सर्व सुनांमध्ये तूच मला आवडती झाली आहेस. मी तुला एक वर देतो. तुला काय पाहिजे ते मागून घे. सभेतले कोणीच काही बोलले नाही. राजाचे डोके फिरले की काय असे शकुनीला वाटले. अवाक होऊन दुर्योधन पाहतच राहिला. पांडवांनी मान वर करून आश्चर्याने म्हाताऱ्या काकांकडे पाहिले. विदुराने आपल्या बोटांची चाळवाचाळव करीत दोन्ही हात एकमेकांत गुंफले. कर्णाने चिडून चुकचुक केले. दुःशासनाने कपाळावर हात मारून घेतला. भीष्म इकडे तिकडे पाहू लागले. धृतराष्ट्राच्या स्वभावाचा आज त्यांना अंदाज करता येईना. द्रोणाने अश्वत्थाम्याकडे पाहिले. जो तो द्रौपदी आता काय म्हणते ते ऐकू लागला. द्रौपदी म्हणाली, हे भरतवंश श्रेष्ठा, आपण वर देतो म्हणता? होय, मग माझे पती धर्मराज युधिष्ठिर दास नसोत एवढेच माझे म्हणणे आहे. माझ्या राजबिंड्या प्रतिविंध्याला, धर्मराजाच्या ज्येष्ठ मुलाला दासपुत्र म्हणून कोणीही हिनवू नये. तथास्तु. पण पांचाली, एक वर देऊनही माझा वात्सल्य भाव पूर्ण होत नाही. दुसरा वर माग. तर मग माझे मागणे एवढेच आहे की भीम अर्जुन व नकुल सहदेव हे माझे पतीही आपल्या रथ धनुष्यादी वैभवासह दासत्वातून मुक्त होवोत.
द्रौपदीने म्हटले. धृतराष्ट्र म्हणाले, मुली, या क्षणापासून तुझे 5ही पती दासत्वातून मुक्त होतील, पण 2 वर देऊनही माझ्या मनाला शांती प्राप्त होत नाही. तू आणखी एक वर माग. नको, जास्त लोभ वाईट आहे. माझे पती मुक्त झाले की ते काहीही पराक्रम करून वैभवशाली होतील आणि क्षत्रियांना 2च वर मागण्याचा अधिकार आहे. पांचाली एवढेच म्हणाली आणि तिने धृतराष्ट्राला म्हटले, मी प्रणाम करते आपल्याला. मी सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ वंदनीय विभूतींना प्रणाम करते. आणि ज्यावेळी तिने प्रणाम केले तेव्हा साऱ्या सभाजनांच्या मुखातून एकच उद्गार निघाला, धन्य धन्य द्रौपदी. शकुनीचे तोंड काळे ठिक्कर पडले होते. कर्णाने तेथेही पांडवांची निंदा केलीच. तो म्हणाला, या पांडवांना शेवटी आपल्या सद्गुणी व कर्तृत्वशालिनी स्त्रीमुळेच दास्यमुक्ती लाभली. ही द्रौपदी खरोखरच अलौकिक स्त्री आहे. भीमसेनाला कर्णाचे बोलणे लागले. त्याने कौरवांना अशुद्ध संतती म्हटले, पापी म्हटले. अर्जुनाने त्याला व्यर्थ कठोर वचने न बोलण्याचा उपदेश केला, पण तो अधिकच संतापला आणि त्या सभेतच किंवा त्या सभेच्या बाहेर तात्काळ सर्व कौरवांना मारून टाकण्याच्या धमक्या देऊ लागला. पण अर्जुनाने त्याचे सांत्वन केले. भीमाचा जळफळाट सारखा चालूच होता. दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी यांच्या अंगावर तो धावून जात होता. पण अर्जुन व धर्म या दोघांनी त्याला महाप्रयासाने आवरले. द्रौपदी धर्माच्या समोर येऊन उभी राहिली व त्याची संतती घेऊन तत्काळ अंतपुरात कुंती व त्यांची संमती घेऊन तत्काळ अंतपुरात कुंती व गांधारी यांच्याजवळ जाऊन बसली. त्यांच्याजवळ बसताच तिला जो अनावर हुंदका आला त्याचे काय वर्णन करावे. धर्माने धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण व विदुर यांचा निरोप घेतला. धृतराष्ट्राने त्याला उत्तम स्वभावास अनुसरून झाले गेले विसरून जायला व दुर्योधनाच्या कृत्याबद्दल मनात द्वेष न ठेवण्यास मोठ्या प्रेमळपणाने व पुढील अनर्थाचा धसका घेऊनच सांगितले. आणि दूत खेळण्यातून गोष्टी या थराला जातील अशी काहीच कल्पना नव्हती वगैरे सारवासारव करणारी वाक्य बोलून त्याने पांडवांची मोठी प्रशंसा केली. हस्तिनापुरातून पांडव कुंती, द्रौपदी, सुभद्रा, अन्य स्त्रिया, सेवक यांच्यासह इंद्रप्रस्थाकडे निघाले. ते गेले आणि दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि त्यांची इतर सहाय्यक एका बाजूला जमले. काय केले म्हाताऱ्याने, एवढा घाट घालीत आणला होता तो उधळून टाकला. कुठून त्याचे चंचल मने एकदम पलटी घेऊन पांडवांच्या बाजूचे झाले कळत नाही. चला पुन्हा या राजाला आपले म्हणणे पटवून देऊया, दुःशासन म्हणाला. आणि त्यांची त्याच सभेत पुन्हा राजाला त्यांनी एकांतात गाठले. दुर्योधनाने धृतराष्ट्राची मती पुन्हा वळवून घेतली. पुन्हा द्यूत खेळण्यास धर्माला बोलवूया असा हट्ट धरला. धृतराष्ट्र काही मनावर घेईना. तेव्हा दुर्योधन व शकुनी यांनी एक मोहक योजना सांगितली. यावेळी दूतात एकच पण लावायचा. जो हरेल त्याने 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास पत्करायचा. आणि अज्ञातवासात जर ओळखू आले तर पुन्हा 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास असे मान्य करावे. हा एकच पण लावू, आम्हीही असे तयार आहोत करायला, असे सांगून त्या दुष्टबुद्धीच्या चौकडीने धृतराष्ट्राला पुत्रांच्या उत्कर्षाचा मोह पाडला. धृतराष्ट्राकडून पुन्हा धर्माला द्यूताचे निमंत्रण गेले. ते काम प्रतिकामी सारथी याच्याकडेच आले. त्यांचा संदेश धर्माने ऐकला तेव्हा तो पांडवांसह चांगला अर्धा योजन दूर गेलेला होता. सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहिले. धर्माने धृतराष्ट्र काकांचे निमंत्रण डावलायचे नाही म्हणून पुनश्च परत पावले वळवली. काय ही व्यसनाधीनता! एकदा सर्वस्व गमावून पत्नीची विटंबना घडून केवळ दयेमुळे व तिच्या चातुर्याने दास्यमुक्त झालेला धर्म पुनर्रूपी अधोगतीची वाट चालू लागला. चटकन आपली मने ताब्यात आणून चौघे भाऊ द्रौपदी, कुंती व इतरही तत्काळ धर्मामागून चालू लागले. तर श्रोतेहो, आता उर्वरित जी कथा आहे पुढील ती आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग 58 मध्ये.